आहे त्या लिंक वरती यायचं आहे. HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप तुम्ही गुगल वर देखील सर्च करू शकता. त्यानंतर खाली आल्यानंतर बघा अबाउट द प्रोग्राम स्कॉलरशिप्स अशी सर्व तुम्हाला माहिती मिळणार आहे. आता यामध्ये एक नंबरला बघा कोणताही HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप फॉर स्कूल स्टुडंट्स, म्हणजेच की जे पहिली दुसरी पासून अगदी डिप्लोमा ITI आणि पॉलिटेक्निक पर्यंत आहेत त्या सर्वांसाठी, म्हणजे पहिली ते 12वी आणि 12वी नंतर डिप्लोमा असेल, ITI असेल, पॉलिटेक्निक असेल, कोणताही असला कोर्स त्याला तुम्ही या ठिकाणी अप्लाय नावावर क्लिक करून अप्लाय करू शकता. आणि व्ह्यू डिटेल्स हे बघा आता बॅक घेतो मी आणि व्ह्यू डिटेल्स करून तुम्ही किती स्कॉलरशिप मिळणार आहे तर 18,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि जे पहिली ते 6वी साठी आहेत त्यांना 15,000 रुपये, 7वी 12वी ITI डिप्लोमा पॉलिटेक्निक साठी 18,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप असणार आहे. यामध्ये एलिजिबिलिटी म्हणजेच की पात्रता काय असणार आहे तर बघा द स्टुडंट मस्ट बी करंटली स्टडिंग, म्हणजे पहिली ते 12वी मध्ये डिप्लोमा असू द्या, ITI असू द्या, पॉलिटेक्निक असू द्या, तो पास आउट नाही पाहिजे, तो शिकवीत आता त्याचं ऍडमिशन घेतलेलं असावं आणि तो शिकत असावा. त्यानंतर मागील वर्षामध्ये त्याला 55% मार्क पडलेले असावेत. त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, एवढी फक्त अटी असणार आहेत. आणि तो भारतीय असावा, एवढ्या अटी आहेत. कास्टची वगैरे यामध्ये कोणत्याही प्रकारची अट नाही आहे. डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, मागच्या वर्षीचं मार्कशीट आणि आयडेंटिटी प्रूफ म्हणजे आधार कार्ड वगैरे लागणार आहे. एवढी फक्त डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर खाली 2 नंबरला कोणता आहे तर पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट. याचा अर्थ काय आहे बघा की तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी व्हिडिओ डिटेलवर क्लिक करून. यामध्ये 75,000 रुपये म्हणजे जे आपले पोस्ट ग्रॅज्युएट साठी आहेत त्यांना 35,000 रुपये मिळणार स्कॉलरशिप, आणि जे प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांना 75,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. मी सर्व तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता जे आपले रेग्युलर ग्रॅज्युएट आहे BSc BA BCA किंवा BE वगैरे जे आहेत त्याला काय आहे बघा, या ठिकाणी तुम्ही व्ह्यू डिटेलवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. बीटेक MBBS LLB BA BSc यांच्यासाठी किती आहे 30,000 रुपये ते 50,000 रुपये मिळणार आहे यांना स्कॉलरशिप. 4 सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची डेट आहे. इथे सर्व तुम्ही माहिती पाहू शकता आणि तुम्ही ज्या कोर्सला असाल त्या कोर्ससाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आता अप्लाय कसा करायचा तर लगेच तुम्हाला सांगतो. अप्लाय नावावर क्लिक करायचं आणि आता प्रोसेस आपण पाहूया. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला पर्सनल डिटेल भरायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला तुमचे एज्युकेशनल डिटेल भरायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॅमिलीची जी माहिती असणार आहे ती माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर जे डॉक्युमेंट विचारले गेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला यामध्ये बँक डिटेल टाकावे लागणार आहेत आणि नंतर तुम्हाला मोर अबाउट युअर सेल्फ तुमच्याबद्दल एक 2-4 लाईन त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. आणि त्या लाईन लिहिल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. अशी प्रोसेस असणार आहे. यामध्ये तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही. सोपी माहिती असणार आहे, जास्त काही यामध्ये अवघड नाही. फक्त तुमच्या शिक्षणाबद्दलची, तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये शिकताय, कुठल्या शाळेमध्ये शिकताय अशी माहिती आहे. ती माहिती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. आणि नंतर फक्त सेव्ह अँड कंटिन्यू करून तुम्हाला या 4-5 स्टेप पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत ते देखील तुम्हाला मी सांगतो, त्यामुळेच जास्त काही अवघड नाही आहे. फॉर्म तुम्ही इझिली घरगुती तुमच्या भरू शकता, मोबाईलवरून देखील तुम्ही हा फॉर्म इझिली भरू शकता. तर तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये बघा पासपोर्ट साईज फोटो, तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ आधार कार्ड वगैरे तुम्ही अपलोड करू शकता. मागच्या वर्षीचं मार्कशीट असणार आहे, सध्याच्या वर्षी ऍडमिशन घेतलेलं बोनाफाईड असेल ते अपलोड करायचंय. नंतर तुम्हाला तुमचं लेटेस्ट स्कूलचं कॉलेज रिसिप्ट फी अपलोड करायची आहे. तुम्हाला बँक पासबुक, फॅमिली इन्कम प्रूफ, तुमच्या घराचा एक फोटो, अशी काही माहिती. ट्रान्सजेंडर असल्यास ते देखील सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. अशी काही माहिती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करून या पद्धतीने तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. त्यामुळे जास्त काही अवघड नाही, तुम्ही इझिली तुमचा फॉर्म यामध्ये सबमिट करू शकणार आहात. व्हिडिओ शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.